18 मार्चच्या मध्यरात्री नाशिक पोलिसांनी भोंदूबाबा अशोक खरातला त्याच्या तृप्त बाला या बंगल्यातून अटक केली. या प्रकरणाचा तपास एसआयटी कडे असल्याने एसआयटी कडून खरातची सलग चौकशी झाली. त्यात जेव्हा खरातला नाशिकच्या क्राईम ब्रँच कडे सोपवण्यात आलं तेव्हाच खरातचा चालताही येत नसल्याचा, आता ताकद उरली नाही असं म्हणतानाचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला. पण आता खरात एसआयटी चौकशीत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न कसा करतोय, तो माइंड गेम कसा खेळतोय, याबद्दलची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. त्यात खरातला आलेला पॅरालिसिसचा झटका, त्याच्या HIV टेस्टचा रिपोर्ट अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. खरातवर एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत असताना खरात प्रकरणाच्या चौकशीत आणि तपासात काय घडतंय, तो रीडिंग टेक्निक वापरून महिलांना जाळ्यात कसं ओढायचा, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी सांगतो खरात प्रकरणात काय काय घडतंय. तर एसआयटीने खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातल्या ओकस प्रॉपर्टीज या ऑफिसमध्ये सलग 2 दिवस तपास केला. याच ऑफिसमध्ये खरात महिलांवर अत्याचार करायचा. या ऑफिसमधलं बरंच सामान पुरावे म्हणून एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेतलं. काही फिर्यादींना सोबत घेऊन हे पथक खरातच्या ऑफिसमध्ये शुक्रवारी पोहोचलं होतं. त्यावेळी पथकाने ऑफिसमधल्या प्रत्येक गोष्टीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केलं. त्यानंतर खरातचं ऑफिस एसआयटी कडून सील करण्यात आले. दुसऱ्या बाजूला नाशिक रोड भागातले 2 सराफ सुद्धा एसआयटीच्या रडारवर आले आहेत. एसआयटीने खरात विरुद्ध तक्रार करण्यासाठी जो नंबर दिला होता त्यावर महिलांकडून तक्रारीचा पाऊस पडत असल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतंय. खरातला 2012 मध्ये बंदुकीचा परवाना देण्यात आला होता, ज्याचं 2024 मध्ये नूतनीकरण सुद्धा करण्यात आलं होतं. पण आता हा परवाना रद्द करण्यात आलाय. खरातच्या फार्म हाऊसवर छापा टाकून खरात लोकांना घाबरवण्यासाठी ज्या नकली सापाचा वापर करायचा, तो प्लास्टिकचा साप सुद्धा जप्त करण्यात आलाय. तपासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे खरात महिलांना जाळ्यात तोडण्यासाठी कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग या टेक्निकचा वापर करायचा अशी शक्यता आता वर्तवण्यात येते. हॉट रीडिंग मध्ये आपल्याकडे जी व्यक्ती येणार आहे त्या व्यक्तीची माहिती आधीच काढून ठेवली जायची. सोशल मीडिया प्रोफाईल, नातेवाईक, मित्रमंडळी, या व्यक्तीच्या अडचणी याबद्दल जे जे मिळतंय त्याची माहिती आधीच रीडिंग सांगणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच खरातला दिली जायची आणि त्यानंतर तो भक्त म्हणून आलेल्या व्यक्तीला हीच माहिती सांगून भ्रमित करायचा. तर कोल्ड रीडिंग टेक्निकचा वापर करून तो समोरच्या व्यक्तीचा चेहरा, बॉडी लँग्वेज, बोलण्याची पद्धत याचा काही क्षणात अंदाज लावायचा. मग तो कुठल्याही व्यक्तीला आपल्याबद्दलच बोलतोय अशी वाटणारी वाक्य बोलायचा. खास करून महिला भक्तांशी बोलताना तो ही ट्रिक हमखास वापरायचा. त्यामुळे या दोन्ही रीडिंग वापरून तो महिलांना जाळ्यात ओढायचा, आपल्याला दैवी शक्ती प्राप्त असल्याची बतावणी करायचा आणि मग पुढचं जाळं विणायचा अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात येते. खरातला उत्तेजनवर्धक गोळ्या खाण्याची सवय होती हे सुद्धा तपासामधून समोर आले. साधारण 1.5 वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आला होता. हा झटका या गोळ्यांचा अति आणि सतत सेवन केल्यामुळे आला होता असं सांगण्यात येतंय. हा झटका आल्यानंतर खरातच्या एका हाताची हालचाल कमी झाली होती. त्याच्या चालण्यात सुद्धा बदल झाला होता. अजूनही त्याच्या एका भुवईत झालेला बदल स्पष्ट दिसतोय. हा झटका आला होता तेव्हा खरातची अवस्था इतकी भयंकर होती की पेशाने डॉक्टर असलेल्या त्याच्या भक्ताने वेळेत उपचार केले म्हणून खरात अंथरुणाला खिळण्यापासून वाचला होता. अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्यानंतरही खरातची वासना थांबली नव्हती. त्याने दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणं सुरूच ठेवलं होतं. जेव्हा एसआयटीने फॉरेन्सिक टीमला सोबत घेऊन त्याच्या ऑफिसवर छापा टाकला तेव्हा तिथून काही उत्तेजक स्प्रे सुद्धा जप्त केले आहेत. या भोंदू अशोक खरातने एका व्यावसायिकाला गंडा घालून गुरुपूजेच्या नावाखाली परदेशात घेऊन जायला लावलं. या परदेशातल्या ट्रिप्सवर लाखो रुपयांचा खर्च करून घेतला. पण महत्वाचं म्हणजे अमेरिकेत असताना खरातने या व्यावसायिकाच्या खर्चानेच आपल्यावर उपचार करून घेतले होते. खरातने या व्यावसायिकाकडून मर्सिडीज घेतली, मिरगाव मधल्या जागेवर फार्म हाऊस बांधून घेतलं, या फार्म हाऊसचं फर्निचर सुद्धा त्याच्याकडूनच बनवून घेतलं. हे सगळं त्याने या व्यावसायिकाला मृत्यूची भीती दाखवून करून घेतलं होतं. या व्यावसायिकाने सुद्धा खरातच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे आता अत्याचारासोबतच खरातवर फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालाय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे खरात चौकशीत देत असलेली माहिती. सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत असलेल्या बातम्यांनुसार खरातने चौकशीत काही अजब दावे केलेत. माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, मी महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग आहे,
मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही. यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार आहे. आपण अत्याचार केलेलेच नाहीत असं खरातचं म्हणणं आहे. जे काही झालं ते धार्मिक विधीच्या नावाखाली झालं असं म्हणत तो दिशाभूल करायचा प्रयत्न करतोय. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही असं खरातचं म्हणणं आहे. खरातच्या विरोधात महिलांकडून ज्या तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यात खरातने धार्मिक वृत्तीचा फायदा घेऊन गुंगीचं औषध देऊन जीवे मारण्याची धमकी देऊन आपल्यावर अत्याचार केले असं नमूद करण्यात आलं आहे. पण खरात हा सगळा धार्मिक विधीचा भाग होता, जबरदस्ती नव्हती असं म्हणत स्वतःला वाचवण्यासाठी माइंड गेम खेळत असल्याची चर्चा आहे. त्यातही खरात पोलीस कोठडीत पूर्ण वेळ मंत्र जप करत असल्याचेही सांगण्यात येत आहे. खरातचे 100 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्या शोषणाला अनेक महिला बळी पडल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्याची HIV टेस्ट करा अशी मागणी होत होती. अगदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट विधानसभेत ही मागणी केली होती. तपासाचा भाग म्हणून खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दुसऱ्या बाजूला SIT कडून खरातचा मोबाईल जप्त करण्यात आलाय. खरात त्याच्या महिला भक्तांसोबत व्हॉइस नोट पाठवून संवाद साधायचा हे आता समोर आले. खरातच्या फोन मधला डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू असून त्यामधून काय समोर येतं हे या प्रकरणात महत्वाचं ठरेल. सोबतच अशोक खरातच्या शिवनिका संस्थांचं बँक अकाउंटही सील करण्यात आले. SIT कडून त्याच्या मालमत्तेची माहिती मागवण्यात आली असून खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घरं, दुकानं यांची चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातल्या मालमत्तेचा शोध सुरू आहे. खरातचं कोट्यवधी रुपयांचं आर्थिक साम्राज्य यातून उघड होण्याची शक्यता आहे. सोबतच ही मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, कुणी पुरवला की दबाव टाकून ही मालमत्ता ताब्यात घेण्यात आली याचाही तपास केला जाणार आहे. थोडक्यात माइंड रीडिंग टेक्निकला दैवी शक्ती भासवून खरात महिलांना जाळ्यात ओढत होता हे आता पुढे येते. सोबतच महिलांसोबतचे संबंध हा विधीचा भाग असल्याचा विचित्र दावा तो करत असला तरी खरातच्या विरोधातले पुरावे बघता हे माइंड गेम पुरेसे ठरणार नाहीत असाच अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय. या सगळ्या घडामोडींबद्दल, खरातच्या दाव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल्ड भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.